ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुचरणप्रतापे पुण्यपापे जळाली, त्रिभुवन समतीर्थे ज्ञानगंगे मिळाली। शुभाशुभ पाहता भावना राम झाली, निशिदिनी गुरुराया उन्मनी झोप आली। श्रीराम समर्थ। जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षदिये। विषय व्याळे मिठी दिदिल्या नुठी ताठी, ते तुझे कृपादृष्टी निर्विषय होय। योग तरी कवना ते तापू पोळी, आणि कैसेनी शोकू जाळी, तरी प्रसाद रस कल्लोळी पुरे येसी तू। योग सुखाचे सोहळे सेवका तुझे नि स्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे पाळसी तू। आधार शक्तीच्या अंकी वाढवीसी कौतुकी, हृदय आकाश पल्लकी परिये दिसी। प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी मनपवनाची खेळणी, आत्मसुखाची बाललेली लेवसी। 17वीचे स्तन्यदेशी अनहताचा हल्लरोगासी, समाधी बोधे बुजविसी निजावुनी। म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझे पावली, या कारणे मी सावली न संडी तुझी। म्हणून आंबे श्रीमंते निजजन कल्पलते, आज्ञापी माते ग्रंथ निरूपणे। अहो सद्गुरूचे कृपादृष्टी, तुझे कारुण्य ज्या ते अधिष्ठ, ते तो सकळ विद्यांची सृष्टी धाता होय। परमपवित्र ज्ञानेश्वरीतला 12वा अध्याय आणि 12व्या अध्यायामधल्या या गुरु नमनाच्या ओव्या आज महाराजांच्या सेवेसाठी घेतलेल्या आहेत। अतिशय अप्रतिम अशा ओव्या ज्या आहेत त्या गुरु नमनाच्या ओव्या आहेत। आणि आपलं सगळ्यांचं भाग्य आहे की 111वा हा पुण्यतिथीचा उत्सव महाराजांचा आपण साजरा करतोय, आणि त्या निमित्ताने हा उत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत। आणि नेहमीप्रमाणे नित्याच्या कार्यक्रमाबरोबर हा एक प्रवचनाचा कार्यक्रम देखील आपला असतोच, की ज्याच्यामुळं एक सद्गुरूंची सेवा तर होतेच होते, पण त्याच्याबरोबर सद्ग्रंथांचं ज्ञानेश्वरीचं चिंतन व्हावं, आपलं सद्गुरूंच्यावरचं प्रेम वाढावं, या दृष्टीने देखील आपण तो विचार करतो आहोत। एक मोठं भाग्य आहे, आणि ते भाग्य कसं असते की एखादा ग्रंथ आपल्या हातामध्ये येणं हेच भाग्य असतं। मागे मी अंकलीकरांना फोन केला होता आणि त्यांना म्हटलं की असं ज्ञानेश्वरीवरती प्रवचन आहे किंवा ज्ञानेश्वरी वाचायला घेतलेली आहे, तर त्याच्यावरती ते म्हटले, अरे माधव, त्यांच्या ते कानडी टोनमध्ये, ज्ञानेश्वरी हातामध्ये येणं हेच भाग्य आहे रे, ज्ञानेश्वरी हातामध्ये येणं हेच भाग्याचं आहे। आणि त्यामुळं ज्या ज्ञानेश्वरीवरती निंबर्गी महाराजांनी प्रेम केलं, कारण स्वतः ते ज्ञानेश्वरी वाचत होते। भाऊसाहेब उमदीकर महाराज देखील रोज 100 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचत होते। आणि त्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांच्यावरती, तुकाराम महाराजांच्यावरती विशेष असं प्रेम भाऊसाहेब महाराजांचं होतं। आणि त्यामुळं आज मनामध्ये असा विचार आला की जर आपण उमदीला जाणारच आहोत, तर महाराजांच्या आवडत्या ज्ञानेश्वरीवरती, ज्ञानेश्वर महाराजांच्या त्यांच्या भावभक्तीवरतीच बोललं पाहिजे। ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला, म्हणजे सर्व अध्यायाच्या, काही अध्यायांच्या मध्ये नसतील, पण काही जिथं जिथं ज्ञानेश्वर महाराजांना अवसर मिळालेला आहे त्या त्या ठिकाणी सद्गुरूंचं स्तवन केल्याशिवाय त्यांनी सोडलेलंच नाही। अगदी पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीला त्यांनी ते स्तवन करायला, म्हणजे कारण काय झालंय, जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे, सद्गुरूंच्या कृपेने जे प्राप्त झालेलं आहे ते इतकं अलौकिक आहे की त्याचे कंपॅरिझन कशाशी करता येऊ शकत नाही। त्याला इनकम्परेबल असं म्हटलं, इनकम्परेबल, कारण आत्मज्ञानाची कंपॅरिझन कुठल्याही ज्ञानाची होऊ शकत नाही। जे अल्टिमेट आहे ते सद्गुरूंच्या कृपाने प्राप्त झाले। म्हणजे केवढं मोठं भाग्य ज्ञानेश्वर महाराजांचं होतं। अर्थात काय की ज्ञानेश्वर महाराज हे साक्षात विष्णूचे अवतारच आहेत।
तो काय प्रश्नच काही नाही. लोपले ज्ञान जगी ही तर नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाम ठेवले ज्ञान. प्रत्यक्ष पांडुरंगाचा विष्णूचा अवतार असलेले ज्ञानेश्वर महाराज आणि ते निवृत्तीनाथांना तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ या भावाने शरणागत झालेले आहेत. आणि शिष्याची जर तयारी असेल तर आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तयार आहे. शिष्याची तयारी पाहिजे. 99% शिष्याची जर तयारी असेल तर सद्गुरू कृपा व्हायला वेळ लागत नाही. आणि म्हणून निवृत्तीनाथांसारखे सद्गुरू जिथं लाभलेले आहेत की ज्यांना स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी आहो विश्वात्मक देव याचं विश्वात्मक देव म्हटलेलं आहे. आणि गुरुदेवांनी म्हटलंय की निवृत्तीनाथ वाजे रिझर्वायर, एक धरणासारखे होते आणि ज्ञानदेव वाजे मेरले टॅप, एक नळ, साधा नळ. म्हणजे अशा रिझर्वायर समोर, अशा धरणासमोर, ज्ञानाच्या सागरासमोर ज्ञानदेव महाराज आलेले आहेत. आणि ते चरणावरती मस्तक ठेवल्याबरोबर निवृत्तीनाथांनी त्यांना तत्वम असी हा उपदेश दिलेला आहे. कारण तो नाथ संप्रदायापासून चालू झालेला आहे. कारण ती संप्रदायाची परंपराच तशी आहे. आदिनाथ मच्छिंद्र गोरक्ष गहनी बोध केला निवृत्तीशी, निवृत्ती उपदेशी ज्ञानदेव. त्यामुळे ही परंपरा चालू झाली असल्यामुळं तत्वम अशी या महावाक्याचा उपदेश केल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराज सोहम भावाने त्याच्याशी तल्लीन झालेले आहेत, म्हणजे एकरूपच झालेले आहेत. त्यांना ती दृष्टी ज्ञानदृष्टी प्राप्त झाली. ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निदान सर्व घटी पूर्ण एक ज्ञान, सगळीकडे एकच एक परमात्मा भरून राहिलेला आहे ही दृष्टी त्यांना आली. आणि ती दृष्टी आली आणि त्याच्याबरोबर सगळ्या गोष्टी निघून गेल्या ना. अंतःकरणात कुठली वासना राहिली नाही. आता माऊली महाराजांच्या अंतःकरणात वासना असण्याचं कारणच काही नाही, पण वासनेचं बीज जळून गेलं. पुन्हा जन्ममरण रूपी चक्र निघून गेलं. म्हणजे काय काय त्याचे त्या बोधाशी एकरूप झाल्यामुळं काय काय गोष्टी घडल्या. तर आता होणार ते होय नका, जाणार ते जाय नका. तुटली मनाची आशंका जन्म मृत्यूची, संसारी पुंडावे चुकले, देव भक्त ऐक्य झाले, मुख्य देवास ओळखले सत्संगी करू नये. अशा प्रकारची आंतरिक स्थिती झाल्यानंतर हे माझं या जीवनाचं काय मोठं सार्थक केलं, माझ्या जीवनाचं सोनं झालं असं अंतःकरणामध्ये शिष्याला वाटून तो केवळ स्तुती आणि स्तुती याच्या पलीकडे दुसरं काही करूच शकत नाही. केवढं मोठं दान म्हणजे जे त्रैलोक्य नाही दान ते करती संत सज्जन. या संतांचे महिमान काय वर्णावे ही गोष्ट जणू काही तिथं ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतःकरणामध्ये आली असेल. अरे जे त्रैलोक्य नाही दान ते निवृत्तीनाथांनी मला दिलेलं आहे, मला दिले ते दान. आणि त्याच्यामुळं काय आहे की मी जो जीवरूपाने होतो तो आता शिवरूप झालेला आहे. अशा प्रकारची अंतःकरणाची स्थिती झाली. आणि मग ठिकठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी मजबुदही सद्गुरू जेणे तारिला हा संसार पडू म्हणून विशेष त्यादृ विवेकावर. आणि मग सगळी ती ज्ञानेश्वरी वरचं भाष्य करणं ही अवघड गोष्ट होती. हो, अवघड गोष्ट होती. 700 श्लोक भगवद्गीतेचे आहेत आणि त्याच्यावरती 9000 ओव्यांचा विस्तार करायचा आहे. आणि मग तिथं ज्ञानेश्वर म्हणतात हे अपार कैसेनी कवळावे, महातेज कवणे धवळावे, गगने मुठी सेवावे, मशके केली. की हे कसं शक्य आहे? एखाद्या चिलटानं संपूर्ण आकाश कवेमध्ये घ्यावं हे कसं शक्य आहे? परी येत एक असे आधार की इथे एकच आहे म्हणून मी बोलण्याचं सदरूप. कारण निवृत्त श्री गुरु तिथं आहे म्हणून मी ते करायला जातो. म्हणून त्यांनी शेवटी म्हटलं की जाणतेने गुरु भजीजे तेणे कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषित. आणि मग ते त्यांचं गुरुवरचं प्रेम इतकं वाढत वाढत पुढे गेलेलं आहे की ते एवढं म्हणतात की ये शरीराची माती मिळविन ते एक क्षिती, जेथ श्री गुरुचे चरण ठाती आराध्याचे. की मी माझ्या शरीराची माती झालेली झाली की ती मिळवी कुठं? ज्या ठिकाणी श्री गुरूंचे चरण उभे असतील त्या ठिकाणी ती माझी माती मिळवीन. म्हणजे प्रेमाची अल्टिमेट अवस्था जी असते ती या ठिकाणी आपल्याला दिसून येते.
आणि कितीतरी अनंत, म्हणजे इतकं प्रेमच प्रेम की ज्ञानेश्वरी म्हणजे सद्गुरूंचं प्रेम. आणि मग जो काही विस्तार करायचा होता तत्वज्ञानाचा, तो त्यांनी ज्ञानाचा तत्वज्ञानाचा विस्तार केलेला आहे. पण मूळ गाभा जो आहे सद्गुरू प्रेमाचा, तो त्यांनी कुठंही सोडलेला नाही. आणि त्या प्रेमातूनच मग जी काही सुरुवातीच्या अध्यायाच्या आधीच ज्याला मंगलाचरण म्हणतो आपण, ते मंगलाचरण करणं म्हणजे सद्गुरूंचे स्तुती करणं, अशा प्रकारची त्यांनी ती स्तुती केलेली आहे. प्रत्येक अध्यायामध्ये काही ना काहीतरी त्यांनी सद्गुरूंच्यावरचं प्रेम व्यक्त केलेलं आहे. आणि मग ते प्रेम व्यक्त करताना शेवटी ते एकच म्हटले की त्या सद्गुरूंची माहिती कळणं शक्यच नाही आहे. हे जाणून या म्या नमन निवांत जी केले, एकदा सद्गुरूंच्या चरणावरती निवांतपणे नमन केलं की मग बाकी काही करण्याचं उरतच नाही. कारण काय, तेच सगळं करून घेणार. आणि म्हणून 12व्या अध्यायामध्ये सुरुवातीला की जो भक्तियोगाचा अध्याय, विश्वरूप दर्शन झालेलं आहे आणि भक्तियोगाला सुरुवात झालेली आहे. आणि ते आधीच अंतःकरणामध्ये प्रेम दाटून असल्यामुळं इथं या भक्तियोगाच्या अध्यायामध्ये इतक्या गोष्टींचे कन्सेप्ट महाराजांनी क्लिअर केलेले आहेत की खरा भक्त कोण आहे हे पण त्यांनी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. सुरुवातच करताना जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षते. सद्गुरू हेच सगुण साकार रूप घेऊन आलेले असतात. आणि ते सगुण साकार रूप घेऊन आलेले असल्यामुळं आणि निर्गुण निराकार तत्वरूपाने देखील तेच आहेत. म्हणून दोन्ही गोष्टीवरती सद्गुरूंचं शिष्याचं प्रेम बसत असतं. कारण ते सगुण साकार रूप जर आले नसते तर आपल्याला उपदेश कोणी केला असता ना. आपल्याला उपदेश कोण करायला? ते सगुण साकार रूप धारण करून आले म्हणून तर आपण उपदेश घेऊ शकतो. त्यामुळे सगुणावरचं प्रेम देखील तेवढंच असतं. आणि सगुण कधी ना कधीतरी काळाच्या ओघात नाहीसं होणारच आहे. जे दृष्टीचं पडले किंवा जे मने भासले ते अवघे नसले कल्पांतरी, की जे दृष्टीला पडतं किंवा काही मनाला भासतं ते कालांतरानं नष्ट होणारच असतं. त्यामुळे सद्गुरू जरी देह धारण करून आलेले असले तरी देखील काळाच्या ओघामध्ये तो देह नाहीसा होतो. आणि नाहीसा झाला तरी देखील ते कुठं जात नाही. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ते कुठं जात नाही. गुरुदेवांनी मृत्यूनिरूपण नाव समाज जो आहे दासबोधातला, त्यातली एक शेवटची ओळ आहे. असो हे ऐसे सर्वची गेले परी एकेची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञान. आणि गुरुदेवांनी ते ओळीचा आधार घेऊन म्हटलेलं आहे की सगळे जरी गेले की स्वरूपाकार जे आत्मज्ञानी जे झाले असतात ते कुठंही जात नाही. ते शिष्याच्या अभ्युदयासाठी शिष्याच्या मागे पुढे उभेच असतात असं गुरुदेवांचं वचन. आणि त्यामुळं स्वतः गुरुदेवांनी म्हटलेलं आहे की महाराज कुठे गेलेले नाही आहेत. महाराज कुठे गेलेले नाही, ते अजूनही आहेत. आणि म्हणून त्यांनी छातीवरती हात ठेवून महाराज इथं आहेत असं सांगितलं. म्हणजे प्रत्येक सत्शिष्याच्या हृदयामध्ये सद्गुरूही असतातच. सद्गुरू असती हृदयात सत्शिष्यात हे जागवित, की सत्शिष्याला जागवण्यासाठी ते त्याच्या हृदयामध्ये कायमस्वरूपी असतातच. आणि त्यामुळे जरी निवृत्तीनाथ देहाच्या अंगाने अंतर्धान पावलेले असले तरी देखील ज्ञानेश्वर महाराजांचं जे विचार जो आहे की नाही तो याच पद्धतीचा आहे. कारण सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये ते भेद करतच नाही. सगुण निर्गुण कासया भेद एकला अभेद वासुदेव, वासुदेवाविण विश्वी नाही दुजे, नांदतो सहजे एकलाची, अणुरेणूतन बनून राहिला सकळ संपूर्ण वासुदेव. म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. आणि त्यामुळे सद्गुरूंच्याकडे बघताना सद्गुरूंचं जे काही वर्णन केलेलं आहे शास्त्रामध्ये, तर ते वर्णन देखील असं 5 फूट 6 इंच उंची, 150 किलो वजन किंवा 100 किलो वजन, रंग गोरा असं वर्णन केलेलंच नाहीये त्यांचं. जे काही श्लोक आहेत गुरुगीतेमधले, अखंड मंडलाकारम व्याप्तमेन चराचरम
तत्पदम दर्शितम येन तस्मय श्री गुरुवे नमः. म्हणजे आनंदम आनंदम करम प्रसन्नम ज्ञानस्वरूपम निजबोधरूपम योगींद्र मीड्यम भवरोग वैद्यम सद्गुरुम तम नमामि. म्हणजे सगळे गुरुगीतेतले जे श्लोक आहेत ते तत्वाचं वर्णन करणारे आहेत. आणि त्यामुळे निवृत्तीनाथांनी सद्गुरूंचं स्तवन इथं सुरुवात केलेली आहे. तर ते तत्वाच्या अंगाने सुरुवात करतात की जय जय ओ शुद्धे. पहिल्यांदा जय जयकार करतात. आणि आपल्या संप्रदायात तर इतकी गोष्ट आहे की जय गुरु जय गुरु जय गुरु जय जय गुरु जय गुरु जय गुरु जय 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 असं म्हटल्याशिवाय आपल्याला ते पुढे जाऊ शकत नाही आपण. कारण सद्गुरू ही व्यक्तीच आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीची आलेली आहे की त्यांचं मोठेपण काय आहे हे कळण्याच्या पलीकडेच आहे. आपण सगळेजण म्हणतात की मोठे होते पण खऱ्या अर्थानं सद्गुरूंचं मोठेपण कळणं हे अत्यंत अवघड गोष्ट आहे. आणि निवृत्तीनाथचं मोठेपण हे ज्ञानदेवांना कळलं होतं. कारण ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथ हे आता वेगळी राहिलेली नव्हती. जसं गुरुदेवांनी म्हटलेलं आहे की महाराजांचं मोठेपण कळणं ही इतकी सोपी गोष्ट नव्हती. जशी साधनेत माझी प्रगती होत गेली तसं महाराजांचं मोठेपण मला कळायला लागलं, समजायला लागलं. तसं काय या ठिकाणी काय की जय 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 जयकार केला की तुमच्यासारखं या जगामध्ये कोणच नाही. कारण तुम्ही एकमेवा द्वितीयमच आहात. एवढंच नव्हे तर विश्वामध्ये तुम्ही एकमेवच आहात. किंबहुना हे विश्व ज्याच्या सत्तेनं चालतं ती सत्ता मात्र तुम्ही आहात. आणि त्यामुळे ती सत्ता मात्र तुम्ही असल्यामुळं त्या सत्तेचा गौरव त्यांनी केलेला आहे. जय जय हो. म्हणजे तिथं एक आई जशी हाक बालक जसं आईला हाक मारतं हो हो माये, तर तशा पद्धतीने ती लढिवाळपणे त्यांनी हाक मारलेली आहे. आणि म्हटलं की शुद्धे अशुद्ध स्वरूप तुम्ही आहात, साक्षात ब्रह्मस्वरूप आहात तुम्ही. आणि रामकृष्ण आमचे म्हणतात की या जगात सगळ्या वस्तू उष्ट्या झालेल्या आहेत. ब्रह्म ही एकच गोष्ट अशी आहे की जी उष्टी झालेली नाही. कारण ती शब्दांच्या पलीकडे आहे, वृत्तींच्या पलीकडे आहे, सगळ्या गोष्टींच्या त्रिगुणातीतम सगळ्या गुणांच्या सगळ्यांच्या पलीकडे आहे. त्याला कशाचाही स्पर्श होऊ शकत नाही. ज्या ज्या गोष्टीला आपला स्पर्श होतो ती दूषित होतेच. आणि त्यामुळे त्या तत्वाला कशाचाही स्पर्श होऊ शकत नाही. म्हणून ते पूर्णतः शुद्ध स्वरूपात आहे. ज्याला डिस्टिल्ड वॉटर म्हणतो आपण की त्यात पाण्याला कशाचाही स्पर्श नाही. आम्ही डॉक्टरांच्या बाजूला अरे डिस्टिल्ड वॉटर घेऊन म्हणतो. डिस्टिल्ड वॉटर म्हणजे काय, त्याला स्पर्श नाही हो, कुठलाही स्पर्श नाही त्याला. त्यामध्ये निर्जंतुकीकरण झालेलं आहे, आरपार शुद्ध आहे ते. अशा प्रकारची जी गोष्ट जी आहे ती सद्गुरु तत्व आहे. आणि म्हणून त्याचा जय जयकार जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धी. की उदारापणामध्ये तुमची प्रसिद्धी काय बोलावी. काय ते सामान्य माणसं जी असतात की नाही त्यांची भक्ती ही कामना युक्तच असते. म्हणजे अंतःकरणामध्ये काही कामना घेऊनच ती व्यक्ती सुरुवातीच्या काळामध्ये तरी सद्गुरूंच्याकडे आलेली असते. आणि कामना उद्भवणे ही सामान्य गोष्ट आहे, त्यात काय प्रश्न काय नाही आहे. कुठल्याही माणसाच्या मनामध्ये कामना ही उद्भवू शकते. म्हणजे गुरुदेव महाराजांच्याकडे आले आणि त्यांनी विचारलेलं आहे की नामस्मरण केल्यामुळं परीक्षा चांगल्या तऱ्हेने पास होता येते का. बघा म्हणजे एक मॅट्रिक मधला विद्यार्थीच आहे त्या काळामध्ये. गुरुदेव म्हणजे मॅट्रिकचे विद्यार्थी. पण लहान मुलांच्या मध्ये हीच कामना असते ना की शाळेतल्या जाणाऱ्या मुलांची परीक्षा चांगल्या तऱ्हेने पास व्हा. आणि मग महाराजांनी तेच सांगितलं की देवाच्या कृपेला काय अशक्य काय, ईश्वराच्या कृपेला अशक्य काय. आणि ती कामना गुरुदेवांची पूर्ण झालेली आहे. मॅट्रिकच्या परीक्षेत ते पास तर झालेलेच आहेत, पुन्हा त्यांना ती संस्कृतची स्कॉलरशिप देखील त्यांना मिळालेली आहे. म्हणजे हा योगायोग कसा आहे बघा. आणि त्यामुळे उदार प्रसिद्ध. पण खरं उदारत्व काय आहे, काय खरं उदारत्व काय आहे की ज्या स्थितीमध्ये ते आहेत, ज्या आनंदाच्या स्थितीमध्ये आहेत, तो आनंदाची स्थिती शिष्याला प्राप्त करून देणं
त्याच्यामध्ये त्यांचं उदारत्व आहे. बाकीचे काय आजारपण बरं होतील, काही कामना पूर्ण होतील, आणखीन काहीतरी होऊन जाईल त्याच्यामध्ये. पण खरा प्रसिद्धी त्यांच्यामध्ये कशामध्ये आहे की आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तयार आहे. आणि त्यामुळे जो शिष्य अंकित झालेला आहे सद्गुरूंचा, त्याला त्या आपल्यासारखे करतात, पण त्याच्याबरोबर गुरुत्व आहे त्याच्याकडे. एकदा परिसानं लोखंडाचं सोनं केलं, पण ते झालेलं सोनं परत त्याला दुसऱ्या ह्याला स्पर्श केलं लोखंडाला, तर त्याचं सोनं होऊ शकत नाही. पण सद्गुरू हे असे आहेत की स्वतः परीस असतातच, पण शिष्याला देखील परीस करून ठेवतात. ही केवढी मोठी उदार आहे, प्रसिद्ध आहे. दुसरी गोष्ट काय, त्यांनी जे दिलेलं जे ज्ञान आहे ते अकल्पनाख्य आहे. आत्मज्ञानाची कल्पना, आत्म्याची कल्पना माणूस करू शकत नाही. हा तर्काचे दिठे गोचर नव्हे किरीटी, ध्यान याचे भेटी उत्कंठा व्हावे, हा सदा दुर्लभ म्हणा आप नव्हे साधना, हा निस्सीम अर्जुना पुरुषत्व. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आत्मा हा दृष्टीला पडणं शक्यच नाही ना, आणि त्याचं ज्ञान होणं ही किती दुर्लभ अशी गोष्ट आहे. म्हणजे अनंत जन्मांतरी जे पुण्य जोडे, तरीच हा परमार्थ घडे, मुख्य परमात्मा तुडे अनुभवासी. म्हणजे अनंत जन्मांतरीचं पुण्य साठल्यानंतर ते प्राप्त होत असेल तर सद्गुरू केवढे उदार असतील, आणि त्या उदारपणात त्यांची प्रसिद्धी केवढी असेल की त्यांनी ज्याची कल्पना करता येणार नाही, ज्याच्यामुळे जीवन धन्य होणार आहे, ज्याच्यामुळे जन्ममरणाचं चक्र बाजूला होणार आहे, अशा प्रकारची आनंदाची आत्मानुभूती त्याला देणं, याच्या बाबतीमध्ये ते उदाहरण सर्वांसाठीच ते खुलं आहे. फक्त काय की शिष्याची झोळी जर फाटकी असेल तर सद्गुरूंनी दिलेलं दान तिथपर्यंत पोचणार नाही. याच्यासाठी आपली झोळी मजबूत पाहिजे, आपली साधना मजबूत पाहिजे, आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती ती कृपा होऊ शकते. आणि गुरुदेवांच्या बाबतीमध्ये ती कृपा झाल्याचं कारण काय की गुरुदेवांनी ते हाडाची काढं करून ती साधना केली आणि ते प्राप्त करून घेतलं महाराजांच्या कृपेने. आणि त्यामुळे ज्यावेळी हे आपण जे स्तवन वास्तव आहे तर ते ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांचे केलेलं आहे, पण आपण असंही म्हणू शकतो की गुरुदेवांनी भाऊसाहेब महाराजांचं स्तवन जणू काही केलेलं आहे. कुठल्याही सत्शिष्यानं ज्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली असेल आणि ज्यावेळी तो हा ओव्या वाचत असेल तर त्यावेळी त्याला असं वाटणार की अरे मी माझ्या सद्गुरूंचं स्तवन करतोय, हे जरी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं असलं तरी. आणि म्हणून हे गुरुदेवांनी देखील महाराजांचं केलं असेल की उदार प्रसिद्ध अनवरत आनंदे वर्षती. काय असतंय की माणसाला सुख प्राप्त होतं आणि दुःखही प्राप्त होतं, पण आनंद ही अशी गोष्ट आहे की ज्याला साक्षेप अशी दुसरी गोष्ट नाही. आनंद हा आनंदच असतो. सुखाच्या बरोबर दुःख असतं, अंधाराच्या बरोबर प्रकाश असतो, काळोखाबरोबर प्रकाश असू शकतो, दिव्याचा प्रकाश असू शकतो, पण याच्यामध्ये आनंद हा निर्भेळच असतो. तो आत्मा आनंदच असतो, सर्व ठिकाणी तो सारखाच असतो. आणि मग आज आनंद झाला उद्या आनंद झाला नाही असं, कारण का हा वस्तूवरती अवलंबून असलेला नाही होत. स्वामी विवेकानंद म्हटले की नॉन डिपेंडंट ब्लिस म्हणजे आनंद, आणि तो नॉन डिपेंडंट आहे. कशावरती? व्यक्तीवरती, वस्तूवरती, विषयांच्यावरती अवलंबून नसलेला आनंद ते देत आहे. आणि कसा? अनवरत, कंटिन्युअस, 24 आवर्स. एकदा काय त्या अवस्थेला प्राप्त झालं की मग देह कसाही काय कुठल्याही अवस्थेमध्ये असला तरी त्याच्या आंतरिक स्थितीला कुठेही फरक पडत नाही. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. काहीही जरी असलं तरी स्वामी म्हणजे लाभे अवीट आनंद लागला असे छंद स्वरूपाचा छंद लागलेला आहे, अवीट आनंद लाभलेला म्हणजे कुठेही खंडित होत नाही. सेवितो हा रस वाटीत वाणीचा घ्या रे होऊ नका राहणं. मी सेवन करतोय, वाटतोय, पण कमीच होत नाही. जे आनंदाच्या कोटी साठवल्या पोटी, अहो काय आनंद साठवलेला असेल ना त्याच्यामध्ये. वरवरचं शारीरिक दुःख काही असू शकते त्या माणसाला. आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी. आपण आत्माचे अंतरी बोध झाला, त्या ब्रह्मची झाला, संसार खेद तो उडाला,
आता देह प्रारब्धी टाकला सावकाश. म्हणजे देह प्रारब्ध भोगत असताना देखील आतमधला आत्मानंद कमी होत नाही. कुठेही फरक पडत नाही त्याच्यामध्ये. म्हणून अनवरत आनंद आहे. वर्षती आहे. अहो अखंड वर्षाचा आपण जे म्हणतो की पावसाळ्यामध्ये काय 2-3 दिवस झालं काय एक क्षण उसंत घेतली नाही. 24 तास पाऊस पडतोय आणि तीच अंतःकरणाची स्थिती सद्गुरूंच्या कृपेने त्या शिष्यावरती होते आणि त्याला अखंड आनंदाचा जणू काही वर्षाव होतोय काय असं जाणवलं. त्यातून तो बाहेरच पडत नाही. केवळ काही सांसारिक कामं असतील काही असतील म्हणून तेवढा पुरता तो खाली येतो. अदरवाईज त्या आनंदामध्येच तो निमग्न राहतो. कुठेही त्याच्या आनंदाला बाधा येत नाहीये. कुठल्याही शारीरिक दुःखानं बाधा येत नाही. कुठल्याच दृष्टीने बाधा येत नाही. म्हणून इथं त्यांनी म्हटलं की अनवरत आनंद. यार तुमचं काय कौतुक करू. तुम्ही शुद्ध स्वरूप आहातच आहात. जय जय हो शुद्ध. तुम्ही उदार किती आहात. तुमचं उदारत्व मी बघितलं. अहो माझ्या जीवाचं तुम्ही सोनं करून टाकलं. अनवरत आनंदे वर्षेरी विषय व्याळे मिठी दिदल्या मिठीसाठी ते तुझी कृपादृष्टी निर्विषय होय. सर्पाची उपमा दिलेली आहे. अजगर नावाचा एक प्राणी असतो. ते विषयरूपी अजगर जो असतो की म्हणजे अजगर काय म्हणतो की एकदा का अजगरानं एखाद्या प्राण्याला मिठी मारली तर तो प्राणी मरून तो जो अजगर असतो तो प्राणी गिळून पूर्ण टाकतो. तोपर्यंत त्याला सोडत नाही. आणि नेमकं माणसाच्या बाबतीमध्ये किंवा सर्वसामान्य जीवाच्या बाबतीमध्ये विषयांची मिठी त्याला जन्मापासूनच पडलेली. कारण शेवटी काय वासनेमधूनच जन्म झालेला आहे माणसाचा. आई वडिलांच्या मध्ये ती वासना निर्माण झाली आणि त्या वासनेमधूनच त्याचा जन्म झालेला असतो जीवाचा. त्यामुळे लहानपणापासूनच ते विषय जे शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 विषयांनी तो कवटाळलेला गेलेला असतो. आणि त्यामुळे ते विषय की ज्यांना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक एक विषयामुळे एक प्राणी मरतो. सामान्य प्राणी जे आहे पतंगादीपी आलिंगन ते तर त्याचं अचूक मरण. म्हणून हे विषयाचरण आत्मघाता की जसं एक पतंग त्या दिव्यावरती झडप टाकून पुन्हा पुन्हा ते जातो तिथे आणि तो मरतो. त्याच्यामध्ये मरतो पण तो जाणं सोडत नाही. याचा अर्थ काय विषय व्याळे मिठी. त्याला मिठी दिलेली आहे का. भलतेसे काष्ट कोरडे म्हणजे एकदम कठीण असं जे झाडाचा बुंदा असतो तो भुंगा कुरतडतो तो. पण कमळ चिरून येणे. माऊली महाराज म्हणतात की अहो कमळाच्या त्या कोमळ पाकळ्या ज्या आहेत तो काय जिथं लाकड पोखरू शकतो तिथं ते कमळ जर चिरून येणे. अहो त्यांना आश्चर्य वाटतं. अहो कमळाच्या पाकळ्या त्याला ते चिरता येत नाहीत काय. त्याला ते भूक पाडून त्यातनं बाहेर पडता येते. पण नाही तो तिथं मरतो. त्या कमळाच्या पाकळ्या एकत्र एकदा झाल्या की तो मरतोच हो तिथं. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की विषय व्याळे मिठी दिल्यानंतर काय होतं नेमकं. आणि तेच 5 विषय माणसाच्या ठिकाणी इतके प्रबल आहेत की त्याच्यामुळे तो दिवसातनं किती वेळा मरत असेल याची म्हणजे कल्पना आपण करू शकणार नाही. म्हणून इथे विषय व्याळे मिठी दिदल्या नुठी ताठी की त्याने दिलेली आहे ते तुझे कृपादृष्टी निर्विषय हो. की तुझी जर कृपा झाली तरच ते त्यातून तो सुटू शकतो. म्हणजे कृपा व्हायला पाहिजे. पण आधी त्याच्या अंतःकरणामध्ये मी विषयांपासून सुटावं अशी तरी इच्छा पाहिजे. माणसाचं काय होतं की तो बनेलाच असतो ना. तो बनलेलाच असतो. माझं आहे तसं चालू राहू दे. त्यातून तुम्हाला कृपा करायची असेल तर करा. हे अशा पद्धतीचेच लोक आहेत. म्हणजे दे वॉन्ट कम्फर्ट. सगळ्या गोष्टी काही करणार नाही मी. आहे असं करणार. आहे असं मला स्वीकार करून घ्या तुम्ही आणि माझ्यात बदल करा. तर तसं होऊ शकत नाही. तसं कदापि होऊ शकत नाही. आणि त्यामुळं माझ्याकडे जर येणार असेल तर तू माझ्यासारखा होऊ नये असं बाबा म्हणाले. बरोबर आहे ना.
बाबा म्हणायचे माझ्याकडे येणारच नाही तर माझ्यासारखं असलं पाहिजे असतो. तसंच आहे हो ते. आणि मी तुझ्याकडे येणार असं तर तू माझ्यासारखा हो. त्यामुळे काय आहे की ही गोष्ट लक्षातच घेतली पाहिजे आपण. इथे काय झालंय की ही दिलेलीच आहे आणि त्या विषयांच्या ह्याच्यामधून सुटावं यासाठी तो सद्गुरूंची तळमळून प्रार्थना करतोय, पुन्हा पुन्हा प्रार्थना करतोय. आणि मग सद्गुरू म्हणतात काही काळजी करू नकोस, तुला मी या विषयापासून सोडवून टाकतो. आणि असं झालेलं आहे रामकृष्णांच्या चरित्रामध्ये. जे हे नरेंद्र आदी सगळे जे भक्त एकत्र जमायचे त्यावेळी ते काय असे मोठे तयारीचे भक्त असे नव्हते हो. ते मुलंच होती ना, ते कॉलेजची मुलंच होती. आणि त्यामुळे ह्यांनी जरी सांगितलं की ध्यानाला बस, नामस्मरणाला बस, हे कर, शेवटी सगळ्यांचा प्रश्न येतो आहे की मन लागत नाही. आणि मग ठाकूरांना जाऊन सांगूया. ठाकूरांच्याकडे गेल्यानंतर अहो काय लागत, मनच लागणार, ध्यानच लागत नाही. असं का? बरं बरं. मग ते कुठेतरी जिभेला स्पर्श करत किंवा जिभेवरती काहीतरी नाममंत्र लिहित, बोटाने आपलं असं लिहायचं होते किंवा त्याला शक्तीपूर्ण स्पर्श करत. आणि मग त्याचं ध्यान जे असं उत्तुंग लागून जायचं की देहाचं भान जोडून जायचं. याचा अर्थ काय? कृपादृष्टी पडली हो, कृपादृष्टी पडली. पण आतनं जर तळमळ असेल तर त्याला ते होतं. तरी कवणा ते शापू पोळी आणि कवणा ते तापू पोळी, कैसेने ओ शोक जाळी, जरी प्रसाद रस कल्लोळी पुरेसू. की ज्याच्या अंतःकरणामध्ये तुमच्या अंतःकरणातला कृपा प्रसादाचा पूर जर येऊन गेला, त्याच्या लाटा उसळू लागल्या, तर संसारातील त्रिताप जे काय आहे त्रिविध तापाने तो पळून जाऊ शकत नाही. किंवा त्याला जर काही प्रिय वस्तूचा काहीतरी हे झाला, वियोग झाला, तर त्याला तो शोक जाळत. म्हणजे काय सुंदर गोष्ट सांगितली. म्हणजे गुरुकृपेनं नेमकं काय होतं तर जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट अनुकूल अशी घडते असंच नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. काय झालंय, अनुकूल वेदनम सुखम, प्रतिकूल वेदनम दुःखम. आपण सद्गुरूंच्याकडे देवाच्याकडे जातो ते म्हणजे काय, माझ्या मनाच्या अनुकूलतेसारखं होत राहावं यासाठी जातो. पण ते काय म्हणतात, तरी कवणा ते तापू गोळी. अरे कुणाला ताप तो काय होते माहिती, काही ना काहीतरी पावसाळा माणसाला त्रास हा होतोच. काकासाहेब कारखानीस निंबाळमध्येच गेले आणि ते निंबाळमध्ये जाताना नेमकं काय झालं की तो पायरीवरनं पाय घसरला हो. पाय घसरल्याबरोबर ज्याला ॲक्यूट आपण माझ्या म्हणजे ऑर्थोपेडिक गोष्ट असल्यामुळं ॲक्यूट डिस्क म्हणतो आपण, ॲक्यूट डिस्क, तसे ॲक्यूट त्यांना ते कमरेची डिस्क झाल्यासारखी झाली. आणि त्यांनी लिहिलं आहे की माझ्या या उजव्या खुब्यापासून पायापर्यंत एवढ्या मरणाच्या काळा यायला लागल्या आणि मी कसा बसा चालायला लागलो. सीता काकूने ते बघितलं, ते म्हणले की गाडीतनं जावा म्हणून ते तिथं त्यांना रेल्वे स्टेशनपर्यंत सोडलं. त्याच्यानंतर ते विजापूरला आले आणि परत ते दुखायला लागलं. परत काहीतरी कार्यक्रम तिथं गुरुदेवांचा कार्यक्रम असल्यामुळं गुरुदेवांनी बोलवलं असल्यामुळं परत गेले. तर याच्यामध्ये 6-7 दिवस त्यांना अतोनात वेदना होत होते. म्हणजे चालायचा प्रॉब्लेम, बसायचा प्रॉब्लेम. आणि त्यांनी लिहिलं की शौचाला देखील बसता येणं अवघड होऊन गेली, इतकं दुखायला लागलं तुम्हाला पाय. आणि सगळं म्हणजे असं डोळ्यातनं पाणी इथपर्यंत कळ होत होती. आणि त्याच्यानंतर ते निंबाळला गेले आणि त्यांनी सांगितलं की ते तिथं 1-2-3 दिवस ते झालं सगळं. आणि जातात ते म्हटले की काय करू, मला 1 दिवस थांबून जावा, कळ फार आहे तर, असं म्हणले गुरुदेव. फार दुखते का एवढं त्यांनी विचारलं त्यांनी. आणि त्याच्यानंतर मग तिथे जे डॉक्टर होते त्यांनी सांगितलं की तुमचा एक्सरे काढायला पाहिजे, त्याच्यानंतर तुम्हाला महिनाभर रजा घेतली पाहिजे, तुम्हाला विश्रांती घेतली पाहिजे. ते म्हणले ठीक आहे उद्या बघूया म्हणले. आणि ते रात्रीच झोपले आणि त्याच्यानंतर जे उठले तर त्यांना वाटायला आता काय दुखतंय की काय बघूया, म्हणजे त्यांच्या मनात पण आलं नाही बहुतेक दुखणारच आहे. उठून बघतात तर ते सरळ चालायला लागले. कळ कुठे घेऊन गेली ती. देर वॉज नो पेन ॲट ऑल. थोडंसं दुखल्यासारखं झालं म्हणले. आणि नंतर जे गेलं दुखणं ते गेलं. आणि ते सगळ्यांनी आश्चर्य केलं, अहो काल हा माणसाला चालता येत नव्हतं, लंगडत होता, आणि आज हा इतका सहजपणे कसा काय चालू शकतो. म्हणजे याचा विचार करण्यासाठी गोष्ट होत. लक्षात घेतलं पाहिजे की तुझ्या प्रसाद रसकल्लोळी, अरे तुझं ते प्रसाद जो आहे त्याची तुझा जो दृष्टिक्षेप पडलेला आहे, तुझा जो कृपा आशीर्वाद जो आहे त्याच्यामध्ये कवणा ते तापू बोळी आणि कवणा ते सुकू जाळी. की
काय असते माहिती की शोक हा होतोच हो. काही ना काहीतरी लॉस आपल्याला जीवनामध्ये होतोच आणि त्या सगळ्या दुःखातून पार पाडण्याचं काम हे सद्गुरूंशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. हे लक्षातच घेतलं पाहिजे. त्यांचा कृपा आशीर्वाद असतो, त्यांची कृपा दृष्टी असते. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काही लॉसेस होतात, दुःख होतात, ते सगळे त्याच्यातून बाहेर काढण्याचं काम हे सद्गुरूंच्या केवळ शब्दाने होतं. शब्दांनीच होतं ते. आणि म्हणून त्यांनी ते अगदी प्रसाद रस कल्लोळी पुरेशी तू की प्रिय वस्तूचा वियोग म्हणजे काय झालेलं नाही काय. महाराजांना त्यांच्या मुलाचा वियोग झाला, गुरुदेवांना त्यांच्या आईचा वियोग झाला, मुलाचा वियोग झाला, कितीतरी गोष्टींचा वियोग झालेला आहे. पण त्याच्यामध्ये सद्गुरूंची इच्छा तशी आहे, भगवंताची इच्छा तशी आहे, असं करून त्या शोकामधनं बाहेर ते पडलेले आहेत याचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण काय, आतमध्ये तो आनंदाचा झरा कायमचाच होता. त्या आनंद तसाचा तसाच होता. जे दुःख होतं ते वरवरचं होतं. त्याच्याबरोबर ते ज्ञान पण होतं त्यांच्याकडे. कारण उपदे ते नाशले पुनरपी दिसे, हे असं होणारच आहे. ते घटिका यंत्र आहे ते. त्यामुळे त्याचा शोक कितपत करायचा हे देखील त्यांनी विचार केलेला आहे. आणि त्यामुळे त्यांचा तो कृपाप्रसाद सद्गुरूंचा असल्यामुळं तिथे मुद्दामून त्यांनी असं म्हटलं की अरे कवणा ते तापू पोळी, कवणा ते शोकू जाळे. योग सुखाचे सोहळे सेवका तुझेनी स्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे पाळसीत. काय योग सुखाचे सोहळे म्हणजे काय की योग म्हणजे भगवंताशी एकरूपता साधणे, त्याला योग असं म्हटलेलं आहे. आजकाल काय झालेलं की काय काही शब्दांचे अर्थ म्हणजे मी रोज योगा करते. योगा म्हणजे काय करते, योगा म्हणजे काय करते, योगासनं करतेस तू, शारीरिक क्रिया करतात, बरोबर आहे ते. योगासनं करते तू. योगा करते म्हणजे ऍक्च्युली काय आहे की तो अष्टांग योग आहे हो. यमनियम पासून सुरुवात होईपर्यंत ते समाधीपर्यंत जाणारा जो योग आहे की ध्यान धारणा समाधी इथपर्यंत आहे. प्रत्याहार, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जीवनामध्ये मुरवणं आणि भगवंताशी आपल्या जीवाचा एकरूपता साधणं याला योग असं म्हटलं. आणि त्यामुळे काय आहे की योग सुखाचे सोहळ्या, भगवंताशी योग साधणं हा सुखाचाच आहे ना. आत्म्याशी एकरूप साधणं म्हणजे आत्माशी एकरूप होणं म्हणजे हा सुखाचा सोहळा आहे. तो जो काही अंतःकरणातील जी लळा आहे, आपली इच्छा आहे, लळे म्हणजे काय इच्छा आहे, तर ती सद्गुरू पुरवत असतात. आणि ते कुठल्याही मार्गाने गेलं तरी ते पुरतेच. लक्षात घेतलं पाहिजे. हे त्याला काय त्या अष्टांग योगाचंच असं हे साधन केलं पाहिजे असं काही नाही. त्यातल्या ध्यान ही गोष्ट आवश्यकच आहे, धारणा ही गोष्ट आवश्यकच आहे, प्रत्याहार ही गोष्ट आवश्यकच आहे त्या अष्टांग योगामधली. कारण ती ध्यानयोगाच्या साधकाला काय आणि नामस्मरण करण्याच्या साधकाला काय दोन्हीकडे त्या उपयोगीच आहे. त्या उपयोगी नसतात तर त्याचा विचार करण्याचा काय, उपयोगी आहेतच त्याच्या. कारण काय की जिथं तुकाराम महाराज म्हणतात की ठाईची बैसुनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. म्हणजे एकाग्र चित्त करणं ही ते धारणा आणि प्रत्याहार ह्याची साधना आहे, धारणेचीच गोष्ट आहे. एकदा धारणा सिद्ध झाली की मग तो ध्यान अवस्थेत जाईल. पण त्याच्या आधी एकाग्र होण्यासाठी चित्ताच्या ज्या काही 5 अवस्था मांडलेल्या आहेत की मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध, या चित्ताच्या 5 अवस्था आहेत. त्यातली मूढ ही अवस्था तमोगुणात्मक आहे. क्षिप्त आणि विक्षिप्त ही जी अवस्था आहे ती रजोगुणात्मक आहे. एकाग्र आणि निरुद्ध हे जे चित्त जे आहे ते सत्वगुणामुळेच आहे. आणि त्यामुळे एकाग्र होण्यासाठी पहिल्यांदा एकांत साधला पाहिजे. आणि ती प्रेरणा सद्गुरू शिष्याला देतात. अरे योग सुखाचा सोहळा तुला पाहिजे ना, तुझ्या अंतःकरणात ते लळे आपले पूर्ण व्हावेत असं वाटतं ना तुला, तर मग तुला नामस्मरणाचा मार्ग सांगितला तर तो कर ना, तू काय प्रश्नच काय नाही. आणि स्वतः गुरुदेवांनी बाबाराव बेलसरे म्हणजे केशवराव बेलसरेंना सांगितलं होतं की नामस्मरणाने योगाचे सर्वच्या सर्व अनुभव तुम्हाला येतील, दुसरं काही करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही वेगळं असं करण्याची काही आवश्यकता नाही. कारण मला ते अनुभव आलेले आहेत. गुरुदेव म्हणाले मला ते अनुभव आलेले आहेत, म्हणून ते अनुभव तुम्हाला पण येऊ शकतात. कारण तुमचा मार्ग हा नामस्मरणाचा आहे. त्यामुळे योग सुखाचे सोहळाच आहे होतो. आणि तो योग सुखाचे सोहळे सेवका तुझेनी स्नेहाळ.
जो तुझ्या अंकित झालेला आहे, जो तुझी सेवा करतोय. आता याच्यामध्ये काय आहे की एक शारीरिक अंगाची सेवा आहे आणि दुसरी साधनेच्या अंगाने सेवा आहे. शारीरिक सेवा ही मान्य आहे, पण ती गौण सेवा मानली. गौण सेवा मानली. खरी सेवा काय आहे की स्वामीच्या मनोभावा न चुकीचे हीची परमसेवा. एर ते आगवा वाणिज्य करणे, पांडवा अवघ वाणिज्य करणे. त्यामुळे सद्गुरूंना काय अपेक्षित आहे, महाराजांच्या आमच्या आम्हाला काय अपेक्षित आहे, महाराजांच्या त्रिकाळ कट्टाचा नेम झाला पाहिजे. त्रिकाळ कट्टाचा नेम झाला पाहिजे. कारण ते स्वतः 3-3 तासाच्या 3 बैठकी करत होते हो. 3-3 तासाच्या या उमदीमध्ये ते 3-3 तासाच्या 3 बैठकी करत होते. 1.5 तासानंतर ते मांडी बदलत होते. म्हणजे आज आपण विचार करतो ना की काय 15-20 मिनिटं झाली की आपलं ते गुडघे सगळे दुखायला चालू होतात, घोटे दुखायला चालू होतात. 1.5 तासांनी मांडी बदलायची. म्हणजे महाराजांच्या शारीरिक क्षमता देखील केवढी असली पाहिजे, त्यांनी डेव्हलप कशी केली असली पाहिजे की 3 तास ते बसू शकत. दुसरी गोष्ट काय, 3 वेळा बसवत होते हो, एकदाच नव्हे, 3 वेळा बसवत होते. म्हणजे दिवसभरात हा महात्मा 9 तासपर्यंत नामस्मरण करत होता आणि रात्रीचं नामस्मरण 1.5 तासाचं ते उभं राहून ते करत होते 2 तासाचं. 18 वर्ष. म्हणजे शारीरिक क्षमता तिथं डेव्हलप झाली. तशी क्षमता डेव्हलप होण्यासाठी महाराजांनी काही युक्त्या पण सांगितल्या. ते म्हणायचे की एक उदबत्ती लावावे आणि ती संपेपर्यंत नेम करावा आणि त्याच्यानंतर पुन्हा नेम वाढवण्यासाठी परत दुसरी उदबत्ती लावावी. म्हणजे काय की 45-45 असं तो नेम वाढवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या त्यांनी सांगितलेल्या आहे. आणि मग ते करता करता काय होतं, योग सुखाचे सोहळे. म्हणजे काय, किंवा काही बिंदू दर्शन असेल, काही सुगंध दर्शन असेल, काही रंग दर्शन असेल, काही रूपदर्शी अनुभव असतील. जे जे अनुभव जे गुरुदेवांना त्यांनी त्यांच्या चरित्रामध्ये त्यांच्या चरित्रकारांनी लिहून ठेवलेले आहेत, त्यांच्या वाङ्मयामध्ये जे आलेले आहेत किंवा संतांच्या वाङ्मयामध्ये आलेले आहेत. झळकली ज्योती, ती आमची जनावं म्हणजे झळकली पहा ज्योती, म्हणजे ज्योती दर्शन आहे. अशा सगळ्या प्रकारचे जे अनुभव आहेत किंवा अंतःकरणामध्ये आनंद भरून राहण्याचे जे अनुभव आहेत, ते सर्वच्या सर्व अनुभव तुझेनी स्नेहाळे तुला त्याला प्राप्त होतं. आणि त्याच्याबरोबर काय, सोहम सिद्धीचे लळे पाळसी तू. की सोहम म्हणजे काय, तो परमात्मा आणि मी दोघंही एक रूपच आहोत अशा प्रकारची सिद्धी प्राप्त होणं, त्याचा देखील जे तुझी जी इच्छा आहे ती देखील प्राप्त होते. कशानं, त्यांच्या कृपादृष्टीनं, त्यांच्या प्रेमामुळे ती प्राप्त होते. सोहम सिद्धी तशी लगेचच्या लगेच प्राप्त होत नाही हो. त्याला कसं की अंतरी संतत करी सोहम ध्यान न जाई गुंतून संसार. की अखंड ते करता करता मग पुढं होतं सोहम तेही अस्तवले विश्व ब्रह्ममय झाले. म्हणजे काय आहे की सोहम सिद्धी कधी प्राप्त होऊ शकते, तर कमीत कमी तप 1.5 तपाची साधना पाहिजे हो. तप 1.5 तपाची साधना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते सोहम सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण गुरुदेवांचं जे उदाहरण घेतो ना, ते याचसाठी घेतो आहोत की 1901 साली अनुग्रह झाला आणि 1920 साली 19 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर गुरुदेव म्हणतात की आता माझ्या पुरता परमार्थ संपला. महाराजांच्या कृपेनं मला ते प्राप्त झालेलं आहे. म्हणजे 19 वर्षाची तडक आणि कडक साधना केल्यानंतर ते प्राप्त झालं. म्हणून सोहम सिद्धीचे लळे पाळसी तू, की ते लळे तू पुरवतोस. तुझी इच्छा आहे ना, का प्रत्येक माणसाचे लळे पुरवतच असतात. काय पुरवत नाहीत ना, सर्वसामान्य साधकांची देखील ज्या इच्छा आहेत त्या पुरवतात. पण ज्या साधकांनी त्यांना तनुमनो जीवे चरणाचे लागे असे जे झालेले असतील, जे अनन्य भावाने शरण आलेले असतील, त्या लोकांचे लळे ते पुरवल्याशिवाय राहतच नाही, शक्यच नाही. कितीतरी गोष्टी अशा संतांच्या जीवनामध्ये आहेत की त्यांनी सांगितलेलं असतं की अरे, म्हणजे गोंदवलेकर महाराजांनी एका भगिनीला सांगितलं की तुझ्या घरी येऊन मी पिठलं भाकरी खाऊन जाईन बरं का असं. तर तोपर्यंत गोंदवलेकर महाराजांनी तो देह ठेवलेला होता आणि त्या बाईच्या मनात ते राहिलेली होती गोष्ट की अरे महाराजांनी आपल्या घरी येणार होते आणि ते पिठलं भाकरी खाणार होते. ते पुढं काही वर्षानंतर ब्रह्मानंद बुवा त्या
भगिनीच्या घरी गेले आणि ते म्हटले अगं तुझ्या घरची पिठली भाकरी खायची राहिलेली आहे तर तेवढी आण म्हटले. आणि त्या बाईचं एकदम लक्षात आलं की अरे महाराज जे म्हणाले होते की मी तुझ्या घरी येऊन पिठलं भाकरी खाईल, म्हणजे महाराज आणि ब्रह्मानंद बुवा हे दोन वेगळे राहिलेले नाही आहेत, ते एकरूपच आहेत. आणि जी गोष्ट राहिलेली होती भाकरी पिठलं खाण्याची ती तरी खाल्ली होती. म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत. आणि ही तर म्हणजे सोहम सिद्धी. अरे त्या भगवंताशी एकरूपता प्राप्त करून देण्याची सिद्धी मला पाहिजे, ती माझी इच्छा तू पूर्ण कर असं इथं शिष्य सांगतोय सद्गुरूंच्या चरणाजवळ. आणि ते म्हणतात की अरे का नाही होणार, सोहम सिद्धीचे लळे पाळशीत. आधार शक्तीच्या अंकी वाढवीसी कौतुकी हृदया आकाशी पालखी पर्ये देसी निजे. की आधार शक्तीच्या अंकी काय जो मार्ग जो आहे ना तो आंतरिक मार्ग आहे. आकाश मार्गे गुप्तपंथ जाणीजे योगी समर्थ इतराचा हा गुह्यार्थ न कळे सर्वत्र. त्यामुळे काय आहे की हा जो पंथ आहे तो बाहेरचा पंथ नसून आतमधूनच जाणारा पंथ असल्यामुळं की दिस इज द लॉंगेस्ट जर्नी विदिन इनसाइड असं म्हटलेलं आहे. जे कृष्ण मूर्ती काय म्हणतात, दिस इज द लॉंगेस्ट जर्नी. कित्येक जन्म माणसाचे जातात, कुठपर्यंत जायचं, नाभीपासूनही ब्रह्मरंध्रात. सोहम दोन्ही असे खेळत तेथे साक्षेपी देऊन चित्त राहावे निवांत घडीत. म्हणजे काय, हा आंतरिक मार्ग आहे. आणि आंतरिक मार्ग असल्यामुळे आधार शक्ती म्हणजे कुंडलिनी शक्ती, मूलाधार चक्राच्या ठिकाणी जी कुंडलिनी शक्ती आहे तर त्याच्या जणू काही त्याच्या कुशीमध्ये तो बसवतो, त्याच्या अंका म्हणजे त्याला कडेवरतीच घेतो. शेवटी काय आपल्याला महाराजांनी सांगितलंय, दृष्टी ठेवा, दृष्टी ठेवा, कृपा करून दृष्टी ठेवा. म्हणजे कृपा दृष्टी आहेत तर दृष्टी कुठे ठेवायला सांगितलेली आहे तर या ठिकाणी जे तर तीही संधी भेटी, जे तर भ्रूपलावा पडे गाठी, ते तर पाठमोरी दिठी पारखुनी आहे. दोन भुवयांच्या ठिकाणी ज्याला आज्ञाचक्र म्हटलेलं आहे, भ्रूमध्ये म्हटलेलं आहे, देवाचं द्वार देखील म्हटलेलं आहे. त्या देवाच्या द्वारे तिथं लक्ष ठेवायचं आहे. पण कधी तर ह्या कुंडलिनी शक्ती जागृत होऊन त्या शिष्याच्या ठिकाणी, म्हणून त्यांनी म्हणताना कसं म्हटलं बघा, आधार शक्तीचे अंकी वाढवीची कौतुकी. कौतुकानं तो वाढवतोय. जसं ते माता आपल्या बालकाला सारखं हातात घेऊन, खांद्यावरती घेऊन, मांडीवरती घेऊन, स्तन्य हे पाजवून सारखं हे करून त्याच्या पाठीमागे लागून लागून त्याला वाढवत असते. तशा प्रकारे हृदया आकाशी पल्लकी पर्यदेसी निजो. म्हणजे हृदय आकाश म्हणजे हे हृदय आकाश नव्हे बरं का, हे मस्तका आकाश जे आहे त्यालाच हृदय आकाश म्हटलेलं आहे. बऱ्याच जणांना हृदय म्हटलं की लगेच छान, इट इज नॉट अ अनाटॉमिकल पार्ट, अनाटॉमिकल पार्ट नव्हे हा, हे लक्षात घेतलं पाहिजे. बऱ्याच जणांना हृदय म्हटलं की तैसा हृदयामध्ये मी रामू. ज्यावेळी हृदय कापलं जातं त्याच्यात काय रक्ताशिवाय काय दिसणार नाही आपल्याला. हृदयामध्ये रामू म्हणजे मस्तक आकाशामध्ये जी काही जाणीव विचारांची जी आहे ती जाणीव मस्तक आकाशामध्ये असते. म्हणून हृदय आकाश हा शब्द आला रे आला की लक्षात घ्यायचं की मस्तकाचा, जिथं जाणीव आहे, जिथं विचार आपण करतो, जिथं मेंदू आहे आपला, त्या विचारशक्तीचा जो भाग आहे, तर कारण हा विचाराचाच भाग आहे ना, विचाराचाच भाग आहे. त्यामुळे ते हृदय आकाशाच्या तिथं त्या ठिकाणी जणू काय त्या ह्याच्यामध्ये तू घालतोस पाळण्यामध्ये आणि तो झोके देतोयस. म्हणजे काय की पुन्हा पुन्हा त्या श्वासावरती मन आणि प्राण आपण एकत्र करतो, त्या मस्तक आकाशामध्ये नामासकट विलीन करत राहतो. आणि ते विलीन करता करता ती अवस्था होऊन जाते हो. आणि ते झोका देताना कसं असतंय की एक येतो जातो असाच असतो ना तो, तसा श्वास येतो जातो, श्वास येतो जातो. जणू काही ज्ञानेश्वर महाराजांनी ती कल्पना केलेली आहे, जणू काही ते झोके देतात. कारण श्वासाबरोबरच मन, चित्त, प्राण या मस्तक आकाशामध्ये विलीन करायचं आहे हो आपल्याला. नामासकट म्हणजे नाव आपण त्या श्वासाबरोबर घेतो आणि मस्तक आकाशापर्यंत जातो. तिथं जी अवस्था ज्याला डॉर्फिश वामन असं गुरुदेवांनी म्हटलेलं आहे, त्या डॉर्फिन वामनाची भेट घेऊन म्हणजे त्या चित्ताची चैतन्याची भेट घेऊन आपण परत खाली येतो, परत वरती जायचं. म्हणजे जणू काही हा झोकाच जणू काही सद्गुरू आपल्याला देत आहेत त्या पालखी याच्यामध्ये बसून.
प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी मनपवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी. प्रत्येक ज्योती म्हणजे काय की देहभावापासून सुटलेली जी गोष्ट जी आहे ती बुद्धीपर्यंत, भावापासून बुद्धीपर्यंत जेवढ्या सूक्ष्म सूक्ष्म तत्व जे आहेत त्याची ओवाळणी ती केली जाते. आपण नेहमी ओवाळतच असतो, पण आतमध्ये सद्गुरू जणू काही त्या बालकाला ते अनुभव देत जणू काही ओवाळणीच करतायत की काय असं माऊली महाराजांना वाटतं. म्हणजे गुरुदेवांना किती अनुभव येत होते याचं कल्पना करता येत नाही हो. रोज नवीन अनुभव. रामकृष्णांनी चरित्रामध्ये तीच गोष्ट सांगितलेली आहे की रोज मला नवीन नवीन देवाची दर्शनं करतायत. आता काय की रामकृष्ण हे अशिक्षितच होते हो. म्हणजे आज मला याचं दर्शन झालं, मला उद्या त्याचं, असं काही त्यांनी लिहून ठेवलेलं नाही आहे. आणि जो अनंत रूपाने भरलेला आहे, अनंत भावानी भरलेला आहे, त्याचे अनंत दर्शन जर होत असतील तर मग आपण काय सांगू शकणार आहे ना. ती जणू काय प्रत्येक ज्योतीची ओवाळणीच केलेली आहे अशा प्रकारचा भाव आहे तो. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी आपल्याला माहिती आहे की इथंच त्या इंचगिरीमध्ये, आणि गुरुदेवांना त्या दिवशी अक्षरशः इतके अशक्तपणा आलेला होता आणि कसा तरी भिंतीचा आधार घेऊन काठी घेऊन ते हे करत असे चालतायत आणि कुणीतरी त्यांना हात वगैरे दूर काढल्यानंतर त्यांनी हात झटकून वगैरे टाकतात. आणि तेच दुसऱ्या दिवशी म्हणजे अक्षरशः महाराजांचा तो पुण्यतिथीचा उत्सव असला पाहिजे आणि निळा कद वगैरे नेसून इकडून तिकडून असं फिरतायत गुरुदेव. आणि ते म्हणले की काल जो मृतवत मी झालेलो होतो तो आज मी असा नागाच्या चपळाईनं कसा फिरतोय, माझ्या डोळ्यासमोर काय प्रकाशमान वस्तू दिसते आहे याची तुम्हाला कल्पना आहे का. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. म्हणजे एक दर्शन झाल्याबरोबर जणू काही एक नवचैतन्य आलेले की आहे असं गुरुदेवांच्या बाबतीमध्ये होत जातंय. म्हणजे काय कल्पना करता येणार नाही की अशा प्रकारची दृश्य, अनंत दृश्य त्यांना दिसत होती. आणि त्यामुळं काय की अगदी काही आहार जरी घेतला नाही, दिवसातनं 2-4 चमचे चहा कुठेतरी घेतला, एका वेळी 2-4 चमचे चहा घेतला, 2-3 वेळा घेतला, तेवढ्यावरती ते शरीर टिकतं आहे. म्हणजे ते जो सोर्स ऑफ एनर्जी जो आहे तो केवढा मोठा असला पाहिजे. आणि ती सोर्स ऑफ एनर्जी सद्गुरूंच्याकडनं येत होती. आणि म्हणून प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी मनपवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी. की मनपवनाची खेळणी म्हणजे हीच की खेळणं की मन आणि पवन हे दोन्ही जे सारखे वरती खाली होत आहेत तर त्याचं जणू काही खेळणं चालवलं आहे. कारण काय नंतर त्याला असं मुद्दामून श्वासावरती मन बसवावं आणि नंतर ते वरती न्यावं असं होतच नाही हो. राम हमारा जप करे और हम बैठे आराम. अखंड नाम चालूच आहे. आणि गुरुद्वारांनी स्वतः म्हटलेलं आहे अखंड नाम चालू आहे, तैलधार होत अखंड नाम चालू आहे, नामाचं एक क्षण देखील विस्मरण नाही, अशी 1917 सालची त्यांच्या अवस्था होती. म्हणून मनपवनाची खेळणी. आणि पुढं काय की आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी. काय म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं कौतुक करावं तेवढं छोटं आहे. बाळलेणी असतातच हो. आणि ते गुरुदेवांना देखील ज्यावेळी ती कधी बाळलेणी बाहेर काढली की त्यांच्या मुलाची आठवण व्हायची. तर ते काय लहान लहान गोष्टी असतात, हातातली कडी असतात, हे ते मुलाला सजवण्यामध्ये आईला आनंद असतो. मग तो करदोटा असतो, पायामध्ये वाळे असतात, ती सगळी बाळलेणीच आहे. पण ज्ञानेश्वर महाराज हे एवढे हे आहेत की ते म्हणतात की असली बाळलेणीमध्ये नाही आहे, आत्मसुखाची बाळलेणी लावली लेवून. म्हणजे त्या मुलाला जर सजवायचंच असेल, ते आपल्या शिष्याला जर सजवायचं असेल, जो बालक भावाने सद्गुरूंच्या मांडीवरती बसलेला आहे, तर तो बालक भाव म्हणजे निर्व्याचे निष्पाप निर्विचार निर्विकार अशा अवस्थेतला तो बालक भाव आहे ना, तशा प्रकारचा जो झालेला आहे त्याला ते बाळलेणी म्हटले आत्मसुखाची. कारण बाकीची कुठलीही सुखं दिली तरी ती नाशिवंतच आहे. ॲब्सोल्युटली नाशिवंत सुख आहे. तो काय खायला द्या, प्यायला द्या, काय काय त्याचं तात्पुरता हो. जोपर्यंत तोंडात गुलाबजामुन सुख आहे, तोंडात बासुंदी आहे तोपर्यंत सुख आहे. एकदा ती खाली गेली की सुख संपलं. आणि पोट जर बिघडलं तर मग सुख संपलेलंच.
मग ही जी सुख जी देत आहेत ती विषयांच्या पलीकडचं, वृत्तीच्या पलीकडचं, अशा प्रकारचं जे नॉन डिपेंडंट सुख जे आहे, आत्मसुख, त्याचं बाळ लेणं जणू काय तिथं ती लेववी. पुढे ते म्हणतात, 17वीचे स्तन्यदेशी अनाहताचो हल्लरोगासी समाधी बोधे निजवसी बुझावणी. हे सद्गुरुराया, तुम्ही काय करता आहात? काय बालकाची जर वाढ व्हायची असेल तर त्याला स्तनपान दिलंच लागतं. मातेच्या दुधाशिवाय बालकाचं पोषण होऊ शकत नाही. आणि त्यामुळं 4 महिनेपर्यंत का होईना सगळे डॉक्टर सांगतात की तुमच्या बाळाला आईचं दूधच द्या, तेच दूध द्या, त्यानंच त्याचं पोषण होणार. आणि त्यामुळे इथं ज्ञानेश्वर महाराज हे बालक भावामध्ये आहेतच हो. कारण ती माऊली आहे ना, सद्गुरू माऊलीच्या चरणाजवळ बसून बोलतायत ते. आणि सद्गुरूच्या चरणाजवळ बसून बोलत असल्यामुळं ते म्हणतात की तुम्ही काय देतात? 17वीचे स्तन्यदेशी म्हणतात. म्हणजे चंद्राच्या ज्या कला आहेत त्या 16 कला मानलेल्या आहेत हो. एकदा पौर्णिमेपासून सुरुवात झाली की ती 16वी कला, म्हणजे अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत झाली 16वी. पण 17वी जी कला जी मानली गेलेली आहे, ती जी कला जी आहे ती अमृत कला अशी मानलेली आहे, जीवन कला अशी मानलेली आहे. आणि त्यामुळे त्या अमृताचं पान, त्या अमृत कलेचं पान ते जणू काही स्तन्य म्हणून 17वी कला जी आहे, जी डोळ्यांना दिसत नाही पण सद्गुरूंच्या कृपेने ती प्राप्त होत असते. आणि प्राप्त होत असल्यामुळे ते 17वीचे स्तन्यदेशी. आणि त्याच्याबरोबर काय, अनुहाताचा हल्लरोगासी. लहान मुलांना ते खुळकुळे वगैरे काय असतात ना, ते तर ते खुळकुळा वगैरे वाजवतात. कारण काय, त्याचं लक्ष वेधलं जावं त्याचं. इथे काय म्हणतात की अनाहत नाद, म्हणजे आघात, म्हणजे आघात केल्यानंतर नाद हा येतोच, पण हा आघात नसलेला नाद आहे. म्हणून गुरुदेवांनी काय म्हटलेलं आहे की सामान्य अशा थोड्या चिणकिणी जे असे हे जे आहेत छोटे छोटे जे नाद आहेत, त्या नादापासून ते ब्रह्मकटाह तुटून पडतोय की काय, इथपर्यंतचे नाद मला ऐकू आलेले आहेत. म्हणजे काय सांगितले गोष्ट बघा की, म्हणजे असले नाद या लोकांनी ऐकलेले नाही आहेत, असले नाद या लोकांनी ऐकलेले नाही आहेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे हो. तर हे सगळे अनाहत नाद आहेत ना, त्याचा जणू काय हल्लरोगासी, काय वर्णन केलेलं की अनाहताचा हल्लरोगासी आणि समाधी बोधे निजावसी बुझावणी, की समाधी अवस्थेमध्येच तू त्याला झोपून टाकतोस. समाधीबोध, अहो शेवटी काय आहे की माणूस कशासाठी आहे की मला समाधी प्राप्त व्हावी म्हणून तर मी तुमच्या चरणाजवळ आलेलो आहे. ती समाधी अवस्था प्राप्त व्हावी. हे संपूर्ण अष्टांग युगाचा प्रवास काय किंवा संपूर्ण या परमार्थ मार्गाचा प्रवास काय की ते शेवटी समाधीचा लाभ झाला पाहिजे. आणि ते समाधीचा लाभ झाला की त्या अवस्थेमध्येच त्याला आत्मदर्शन घडतं. चित्त परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपण ते आपण देखत किंवा ओळखे ते तत्व हे मी, ते ओळखीच्या सरीचे सुखाचे साम्राज्य बैसे आपण पे समरसे विरण जाय जया परते अनेक नाही, जया ते इंद्रिय निर्णती कई ते आपणचे आपल्या ठाई होऊन टाके. म्हणून ते आपल्या ठिकाणी तो होऊन जातो, म्हणजे समाधी अवस्थेला प्राप्त होऊन जातो. आणि रामकृष्णांनी शेवटी तेच केलं हो. जो विवेकानंद काय म्हणतो, जोपर्यंत ती अवस्था मला प्राप्त होत नाही, ती समाधी अवस्था जी प्राप्त होत नाहीये, अद्वैत बोधाची समाधी लागत नाही, तोपर्यंत मी काहीही करू शकणार नाही. आणि मग ती समाधी अवस्था त्यांना प्राप्त झाली. आणि सगळेजण म्हणाले, अहो नरेंद्र असा का बसलाय? होय, खूप दिवस झालं त्यानं माझं डोकं पिकवलं होतं, त्याला ते प्राप्त करून दिलं. म्हणून समाधी बोध बुजदिशी, की समाधी अवस्था प्राप्त झाली. आणि ते प्राप्त त्यातून उठल्याबरोबर पहिलं लक्ष कुठे गेलं असेल, रामकृष्णांच्या खोलीकडं, की अरे त्यांच्या कृपेनं ते मला प्राप्त झाले. आणि म्हणून समाधी बोधे बुजविसी म्हणून साधका तू माऊली. आता इथं प्रेम आला एकदम बरोबर, की समाधी लागलेली आहे म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्व तुझे पाऊली म्हणून मी सावली न संडी तुझी. की तू माऊली तर आहेच आहे, पण तुझ्या कृपेनं सर्व प्रकारच्या विद्या प्राप्त होतात. हे म्हणण्याचं कारण काय की पुढं भाष्य करायचं हो.
आत्ता कुठं तरी 12व्या अध्यायापर्यंत आलो, अजून 6 अध्याय आहेत की त्याच्यावरती भाष्य करायला नको मला. आणि तू जर कृपादृष्टी झाली तर माझी जी ऋतुंबरास जी प्रज्ञा जी आहे, ज्याला गुरुदेवांनी इंट्युशन म्हटलेले, इंट्युशन, तर ते इंट्युशन त्याच्यामध्ये तयार होण्यासाठी त्याला ते साधका तू माऊली पिके सारस्वत तुझे पावली, काय तुझ्या पावला पावला गणी ते होऊ शकते. आणि म्हणून विवेकानंदांनी काय म्हटलंय की रामकृष्णाच्या प्रत्येक चरणाच्या धुलीमधून शेकडो हजारो विवेकानंद तयार होते. एवढं सामर्थ्य आहे त्यांच्यामध्ये, तेवढं सामर्थ्य आहे. आणि म्हणून हे सामर्थ्य आहे म्हणून त्यांच्या चरणाजवळ आज आपण येऊन बसलेले हो, की असे शेकडो लोक तयार करू शकतात. ते पिके सारस्वत तुझे पावले, या कारणे मी सावली न सोडली तुझी, की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये तुझ्या सावलीतून बाहेर राहणार नाही, कारण तुझी ती प्रेमाची सावली हो. पावसामध्ये बघा की आपण ती छत्री असली की छत्री सोडून पावसात भिजायला काय जात नाही. जोपर्यंत छत्री आहे तोपर्यंत आपल्याला माहिती आहे आपण सुरक्षित आहोत. तसं सद्गुरूंच्या चरणाचा आश्रय कधीही सोडायचा नाही. अंबुराव महाराजांनी चुकून म्हटलं की आता मला कसली काळजी आहे, आता काय मला काळजी आहे, मी आता म्हातारा जातो म्हटल्याबरोबर ठीक आहे म्हटले. भाऊसाहेब महाराज म्हटले ठीक आहे, आता माझी काळजी मिटली. आणि नंतर मग त्यांच्या लक्षात आलं, अरे त्यांनी जर आपली सावली सोडली आपल्यावरची तर आपलं काय खरं नाही, आपलं काय खरं नाही. पाठीमागे गेले ते म्हटले तुम्ही जबाबदारी घेतली असं सांगा, मग मी परत जातो. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अहो मग ते महाराजांनी ते सांगितलंय की या देहाची राख होऊन 3 दिवसानंतर तो मुक्त झालो म्हणून, कारण 3 दिवसपर्यंत तो जीवात्मा त्याच्यामध्ये असतो. म्हणजे महाराजांसारख्या व्यक्तीनं, महात्म्यानं असं म्हणावं की या देहाची राख झाल्यानंतर 3 दिवसांनी तू म्हणजे आपल्याला किती धोका आहे याचा लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तर ज्ञानेश्वर मी सावली सोडणार नाही, तुझ्या कृपादृष्टीकडे राहू दे, तुझ्या पदराखालीच मला ठेव असं ते म्हणतात. मग सावली अहो सद्गुरूची कृपादृष्टी तुझे कारुण्य ज्या ते अधिष्ठी, तो सकळ विद्याची सृष्टी धात्रा होय. तुमची कृपादृष्टी असलेली असली आणि तुमचा करुणेचा आश्रय असला तर त्याला ब्रह्मदेवापर्यंत किंवा नाना विद्यांची सृष्टी सहजपणे करू शकेल. अहो सामर्थ्यच येतं त्याच्या अंगामध्ये, सामर्थ्यच एवढं येतं त्याच्या अंगामध्ये की तो काहीही करू शकतो, काहीही करू शकतो. विवेकानंदांनी म्हटलेलं की मी लहानपणापासून सैतानासारखा होतो, म्हटले एक छदाम नसताना मी सगळं विश्व पुरून आलो. आणि तिथल्या संपूर्ण अमेरिकेतल्या व्याख्यानामध्ये लक्षात घेतलं पाहिजे, आपण ही गोष्ट घेतली पाहिजे की तो कुठेही चिठ्ठी नाही, चपाटी नाही, काही नाही, काही नाही, नुसतं बोलायला उभं राहिलं की लगेचच बोलायचं सुरू. कुठल्याही माणसाने कसलाही प्रश्न विचारला की लगेचच ते उत्तर देत होते. म्हणजे काय नॉलेज जे भरलेलं आहे ते सद्गुरूंची कृपेचं नाही, त्यांनी ते कृपाच केलेली आहे. म्हणून तुमच्या कृपादृष्टी असेल, तुझे कारुण्य जे आहे ते अधिष्ठी, ती करुणा जर तुमच्यात असेल तर सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय. अहो तर ब्रह्मदेवाप्रमाणे सगळी विद्या त्याच्या ठिकाणी येऊ शकते. म्हणून आंबे श्रीमंते निजजन कल्पिते आज्ञापी माते ग्रंथ निरूपिणे, की म्हणून शेवटी त्यांनी विनंती केलेली आहे की आता मला सुरुवात करायची, पण त्याच्या आधी हे स्तवन मी करून घेतो. आणि म्हणून आंबे श्रीमंते, साक्षात माते परमेश्वराप्रमाणे तू षडगुणेश्वरेश्वर श्रीमंत आहे. आणि म्हणून माझ्या भक्तजनाची कल्पना कामना पूर्ण करणारी तू कल्पतरू आहेस. आणि म्हणून मला आता ग्रंथ निरूपणासाठी आज्ञे निरूपते ग्रंथ निरूपणे. काय सुंदर असे जबरदस्त वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. निवृत्तीनाथांचं ते वर्णन जरी असलं तरी ते भाऊसाहेब महाराजांचंच वर्णन आहे, ते निंबर्गी महाराजांचं वर्णन आहे, ते गुरुदेवांचं वर्णन आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी हा 111वा पुण्यतिथी उत्सव साजरा करतो. आपल्यासाठी उत्सव आहे, त्यांच्यासाठी तो उत्सव नाहीच. त्यांनी असं कुठे सांगून गेलं की माझा पुण्यतिथी उत्सव वगैरे करा. आपण आपल्यासाठी करतो आहोत आणि आपण त्यांच्या चरणांचा आश्रय घेतलेला आहे. आणि म्हणून आपण ते तर सद्गुरू माऊली आहेत, आपण ज्ञानेश्वर महाराजांसारखं बालक होऊन त्यांच्या चरणाजवळ प्रार्थना केली पाहिजे की खरोखरीच आम्हाला देखील तुम्ही ते सोहम सिद्धीचे लळे जे आहेत ते आमचे पुरवा आणि आम्हाला ती समाधी अवस्था प्राप्त करून द्या आणि त्यासाठी करावी लागणारी साधना आमच्याकडून करून घ्या, अशी त्यांच्या चरणी विनंती करून हे वाक्पुष्प त्यांच्या चरणी अर्पण करूया. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.